ही एक राजकीय मौज मजा होती. टॅक्स पेयर्सच्या पैशावर तुम्ही तिकडे मजा करायला गेलेला होतात. काँगो सारखा देश आहे, तुमचा दिनक्रम काय असायचा? मला वाटतं भरपूर लोकांना डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो, लायबेरिया, सियारा लिओन हे देश माहिती असतील काही लोकांना माहिती नसतील. पण सगळ्या लोकांना माहिती आहे UAE कुठे आहे, सगळ्या लोकांना माहिती आहे US वगैरे कुठे आहे. पण हे वेस्ट आफ्रिका के जे देश आहेत, डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो, हा काँगो जो देश आहे, या काँगोमध्ये आज देखील गृहयुद्ध चालू आहे, सिव्हिल वॉर आज देखील ते सुरू आहे. आणि आम्ही जेव्हा काँगोला पोहोचलो तेव्हा अँबॅसेडरनी सर्वात पहिली माहिती जी मला दिली की 2 आठवड्या अगोदर एका उद्योगपतीला तिथे गोळ्या झाडून मारण्यात आलं आणि एक जण जो आहे तो ICU मध्ये होता. डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये जिथे गृहयुद्ध चालू आहे तिथे येल्लो फीवर देखील मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे हा तिकडे पसरतो. पुढे तुम्ही गेलात सियारा लिओनला तर तिथे मंकी पॉक्स हा जो आहे हा आजार, आणि आम्ही जेव्हा तिथे गेलो तेव्हा 50% ते राईज झालं होतं. त्याचबरोबर मलेरिया त्याचं राईज जे आहे 50% 50% जास्त झालं होतं. तर अशा देशांमध्ये आम्ही गेलो होतो जिथे गृहयुद्ध आज देखील चालू आहे. आणि ज्यांना असं वाटतं की बाबा तिकडे मौज मजा करायला गेलो होतो, तर मला वाटतं आता तुमच्या माध्यमाने त्यांना सांगतो, उद्याच तिकीट काढून देतो त्यांना मी. चांगल्या एमिरेट्स असेल जी काय एअरलाईन्स त्यांना पाहिजे ती एअरलाईन्सने त्याला तिकडे पाठवू आणि जरा फिरून यायला सांगू त्यांना, आणि त्यांचा अनुभव नंतर घ्यायला आपण बसू की कशा प्रकारे जे आहे हे. बघा तिथे विदाऊट सेक्युरिटी बाहेर फिरू पण शकत नव्हतो. तिथे ज्या प्रकारे गृहयुद्ध आज देखील इतके वर्ष सुरू आहे. सियारा लिओन तर आत्ता बाहेर आलं, पण तिथे देखील पॉवर्टी आहे, तिथे देखील क्राईम रेट जो आहे, क्राईम्स आहेत तिथे.